ओव्हरचा सामना व्हावा, सुपर ओव्हर झाली आहे. मात्र मनोज सर माझी इच्छा काहीतरी वेगळी आहे. माझी इच्छा अशी आहे, पहिला सामना टाय झालाय, त्यानंतर सुपर ओव्हर झाली आहे. सुपर ओव्हरचाही सामना टाय व्हावा, त्यानंतर बॉल आउट व्हावं, बॉल आउट ही टाय व्हावं, त्यानंतर नाणेफेक व्हावी, नाणेफेकीचा कॉईन असा पडावा की तो उभा पडावा आणि दोन्ही संघ सामना जिंकावेत. ही माझी इच्छा आहे. जबरदस्त लढत आहे. काय होईल या मॅच मध्ये? सुपर सेबी उपरवाली लढत पाहायला मिळणार आहे. जबरदस्त मॅच आहे. कुठेही जाऊ नका. किती महत्वाचं काम असलं तरी ही ओव्हर तुम्ही मिस करू नका. सुपर ओव्हरची लढत आहे. चला लगेच, अजिबात वेळ घेऊ नका. सुपर ओव्हरच्या लढतीमध्ये प्रथम फलंदाजी करेल व्हीपी स्पोर्ट, कारण ज्याने पाठलाग केला होता 72 धावांचा, त्यामुळे पहिल्यांदा फलंदाजी करण्याची संधी मिळणार आहे. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज अंकुश बागडीकर, नॉन स्ट्रायकिंग एंडला संघाचा संघनायक नंदूने आता मात्र स्वतःला प्रमोट केलंय, जबाबदारी स्वीकारली आहे. जबाबदारी घेणारे कधीच हारत नाहीत. एक तर ते जिंकतात किंवा काहीतरी शिकतात. त्यामुळे जबाबदारी घ्यायला शिका. जीवन असो किंवा क्रिकेट, तुम्हाला जबाबदारी घ्यायची आहे. स्ट्रायकिंग एंडला डावखुरा बॅटर आहे आणि सुपर ओव्हरचं निर्णायक षटक टाकण्यासाठी ज्याच्याकडे चेंडू सुपूर्द केला आहे तो गोलंदाज आहे. संघाचा संघनायक, ज्याने खऱ्या अर्थाने या मॅचला टर्न केलं एका षटकामध्ये. साहिल मोमीन गोलंदाजी मार्कवरती तयार आहे. ड्राईव्ह केले चेंडूला, सुंदर फटका. क्षेत्ररक्षक आपल्याला डीप मध्ये पाहायला मिळाला. लॉंग ऑफ एरियामध्ये 2 धावांची लहर आहे. दुहेरी धावांनी स्वतःचं खातं ओपन केलंय सुपर ओव्हरच्या लढतीमध्ये. स्ट्रायकिंग एंडच्या फलंदाज अंकुश बागडीकरने. अंकुशचा चांगला अप्रतिम फटका आलाय. प्रत्येक धाव किती महत्वाची आहे बघा. राजकारणामध्ये जर आपण पाहिलं तर एक मत, रनिंगची स्पर्धा असेल तर 1 सेकंद, आणि एका सेकंदाचं महत्व मुंबईकरांना विचारा ज्यावेळेला ट्रेन चुकते. गोलंदाज तयार. ऑफ साइड ऑफ टर्म चेंडूला पीच केला. ऑफ टर्मच्या बराचसा बाहेर. पंचांच्या दोन्यात समांतर. हा चेंडू आहे अवंतर. मोबीनवरती थोडंसं प्रेशर आहे. संघाचा संघनायक देखील आहे, त्याला आपल्या संघाला हा सामना जिंकून द्यायचा आहे. दुसऱ्या बाजूला प्रतिस्पर्धी संघाचा संघनायक देखील दाखल झाला आहे. म्हणजे 2 संघनायकांमध्ये चुरस पाहायला मिळणार आहे. डावखुरा फलंदाज स्ट्रायकिंग एंडला सुंदर फटका. लॉंग ऑफला खेळलाय डीप मध्ये. जमिनीची मदत घेतली गेली. जमिनीला समांतर फटका. जमिनीला गुदगुल्या करत चेंडू गेला लॉंग ऑफ एरियामध्ये. एकेरी धाव पाहायला मिळाली. आणि आता मात्र 2 संघनायकांमध्ये बॅटल पाहायला मिळणार आहे. संघर्ष आहे. कोण होणार आहे कोणावर बारी? नंदू उल्पे स्ट्रायकिंग एंडला आणि मोमीन गोलंदाजी मार्कवरती तयार आहे. साहिल मोमीनच्या हातामध्ये चेंडू आहे. धावसंख्या धावफलकावरती सुपर ओव्हरमध्ये 4 धावा, बिनबाद 4. प्रथम फलंदाजी करतोय व्हीपी स्पोर्ट. उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी किंवा यूट्यूबच्या माध्यमातून ज्यांनी टीव्ही आणि मोबाईल नुकताच ऑन केलाय त्यांच्या माहितीसाठी, कर्णवीर केसरी स्पोर्ट आणि व्हीपी स्पोर्ट या सामन्याची सुपर ओव्हर तुम्ही बघताय, कारण या अगोदरचा सामना टाय झालाय. सुपर ओव्हरमध्ये प्रथम फलंदाजी करतोय व्हीपी स्पोर्ट. बिनबाद 4. आपल्याला धावसंख्या पाहायला मिळाली आहे. संघाचे संघनायक दोन्ही यांनी जबाबदारी घेतली आहे. बॅटर गोलंदाज. चांगला चेंडू आहे. हलकसं अपील पायामध्ये टाकण्याचा प्रयत्न आणि त्या दरम्यान लेग बाईचा सिग्नल पंच आमच्यापर्यंत कळवत आहेत. एकेरी धावणे सांघिक धावसंख्या पुढे वधारते 5 वरती. हाताची बोटं देखील 5 आहेत. 5 धातू आहेत. राहुल द्रविडच्या पाठीवरती क्रमांक देखील 5 पाहायला मिळायचा. 5 पांडव देखील होते. धावसंख्या देखील झाली आहे 5. गोलंदाज तयार. स्ट्रायकिंग एंडला बॅटर तयार. अंकुश. आता मात्र अंकुश लावणारा चेंडू गोलंदाज साहिल मोमीनच्या माध्यमातून टाकला जाईल का? वाईड बॉल पंच कळवत आहेत. प्रेशर आहे बघा. मागच्या मॅचमध्ये याच गोलंदाजाने 2 धावा खर्च करून 2 विकेट्स मिळवल्या. तोच गोलंदाज सुपर ओव्हरच्या लढतीमध्ये संघाचा संघनायक आहे आणि संघाचा संघनायक झाल्यानंतर संपूर्ण संघाची किती मोठी जबाबदारी त्याच्या खांद्यावरती असते याची देखील प्रचिती आपल्याला आली आहे. धावसंख्या पुढे सरकली आहे 6 वरती. 3 चेंडूंचा आतापर्यंत या षटकातील खेळ संपलाय. 3 चेंडूंचा बाकी आहे. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बराच काळ हवेत विरलेल्या चेंडूचं झेलात रूपांतर होईल का? आणि यावेळेला डीप स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षकाच्या गोदीमध्ये चेंडू सोबत क्षेत्ररक्षकाचा जमलाय मेळ आणि मैदानावरती फलंदाज अंकुश बागडीकरचा संपलाय खेळ.
जिम्नॅशियम इचलकरंजी संघाचा संघटक कृपया आपण प्रेझेंटेशन बॉक्सकडे यायचं आहे. अविनाश दबडे प्लेइंग 11 लिस्ट घेऊन आमच्याकडे लगेच यायचं आहे. जिम्नॅशियम इचलकरंजी क्रिकेट संघ नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. सागर मेतके ज्याला प्रमोट केले गेलंय. संगणक कानमंत्र देताना आपण पाहतोय सुबह की चाय और बड़ों की राय समय अनुसार लेनी चाहिए आणि तोच कानमंत्र दिला गेलाय. नंदू उल्पेच्या माध्यमातून स्ट्रायकिंग इनला फलंदाज तयार. या षटकातील अर्थात सुपर ओव्हरच्या लढतीमधील 2 चेंडूंचा अजून खेळ बाकी आहे. धावसंख्या धावफलकावरती आहे. 1 बाद 6. अखेरची जोडी शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. जर विकेट्स आली 2 चेंडूच्या आतमध्ये तर यावेळेला धावसंख्येला लगाम लावला जाणार आहे आणि फलंदाजी करणारा संघ जवळपास ऑल आउट होणार आहे. प्रेशर आहे. 2 चेंडू खेळायचे आहेत. कमीत कमी 4 धावांची आवश्यकता आहे. संयम दाखवावा लागेल. दमखम दाखवावा लागेल. अटॅक इज द बेस्ट डिफेन्सचा तुम्हाला वापर करायचा आहे या मॅचमध्ये. खऱ्या अर्थाने हाच तुमच्यासाठी बचाव मानला जाईल. प्रतिस्पर्धी संघावरती आक्रमण करावं लागेल. साहिल मोमीन तयार आहे. क्षेत्ररक्षण सातत्याने सजवलं जात आहे. प्रत्येक वेळी क्षेत्ररक्षणामध्ये बदल करण्याचा प्रयत्न आहे. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. साहिल स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक सजवला. पायामध्ये टाकण्याचा प्रयत्न आहे. मधल्या यष्टीच्या समोर सापडलाय आणि फलंदाजी करणारा व्हीपी स्पोर्ट क्रिकेट संघ ऑल आउट झालाय. 2 गडी बाद झालेत. सुपर ओव्हरची लढत आहे आणि त्यामुळे धावसंख्या धावफलकावरती आहे केवळ 6. विजयासाठी 7 धावांची आवश्यकता आहे. कर्णवीर केसरी स्पोर्ट क्रिकेट संघाला 6 चेंडू 7 धावा. सुपर ओव्हरची लढत तुम्ही मैदानाच्या आतमध्ये बघताय. कोल्हापूर प्रीमियर लीग कसबा बावडा परिसरामध्ये आपण आहोत आणि या परिसरातील बावडा क्रिकेट क्लबच्या माध्यमातून फुटबॉल वेड्या शहरामध्ये क्रिकेटचे सामने रंगले आहेत. तमाम क्रीडा रसिक या स्पर्धेच्या माध्यमातून क्रिकेटचा आनंद घेताना आपण पाहतोय. चला अजिबात वेळ घ्यायचा नाही. या दोन्ही टीम्सना विनंती असेल दोन्ही संघांचे संघनायक कृपया आपण सहकार्य करा कारण सुपर ओव्हरचा सामना झाल्यामुळे थोडासा अजून वेळ घेतला गेलाय. 8 षटकांच्या आपण आजच्या दिवशी लढती घेतो आहोत त्यामुळे चला लगेच चला नाणेफेकीसाठी अविनाश दबडे आणि प्लेइंग 11 लिस्ट घेऊन आमच्या प्रेझेंटेशन बॉक्सकडे आपण यायचं आहे. 6 धावा प्रथम फलंदाजी करत असताना व्हीपी स्पोर्ट क्रिकेट संघ बनवतोय. कर्णवीर केसरी स्पोर्ट क्रिकेट संघाला 7 धावांची आवश्यकता आहे. या सामन्याची नाणेफेक महालक्ष्मी स्पोर्टचे संघ मालक संदीप पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे. चला संदीप पाटील साहेबांना देखील आपण विनंती करूयात आमच्या प्रेझेंटेशन बॉक्सकडे आपण यायचं आहे. आपलं देखील मनापासून स्वागत आहे. आपल्या पवित्र हाताने आपण या सामन्याची नाणेफेक संपन्न करतो आहोत. मात्र तत्पूर्वी सुपर ओव्हरची लढत देखील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. जबरदस्त सामना आहे. 6 चेंडू विजयासाठी 7 धावांची आवश्यकता आहे. कर्णवीर केसरी स्पोर्ट क्रिकेट संघ चला लगेच सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होताना आपण पाहतोय. साहिल मोमीन तुम्ही 2 करू शकताय. 2 चालतंय ना याला. राजू आंबी छोटू गायकवाड फलंदाजीसाठी तयार. 2 फलंदाज मैदानामध्ये आहेत. साहिल मोमीन 6 चेंडू 7 धावा हे समीकरण आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तुम्ही पाहताय. सागर गोलंदाजी मार्कवरती तयार आहे. यावेळेला बॅटची कडा मिळालाय विकेट किपरचा सहारा.
एसटी रक्षकाचा चेंडू सोबत जमलाय मेळ आणि मैदानावरती साहिल मोमीनचा संपलाय खेळ. 0 धावांची बॅग डोक्यावरती घेऊन साहिल मोमेन तंबूच्या आसऱ्याला परतलाय. पहिला धक्का फलंदाजी करणाऱ्या कर्णवीर केसरी स्पोर्ट क्रिकेट संघाला. जबरदस्त मॅच आहे, कुठेही जाऊ नका. रिमोटला तर अजिबात हात लावू नका, चॅनल तर बिलकुल बदलू नका. सामना हा देखील टाय होणार आहे का? 5 चेंडूंचा खेळ आहे. विजयासाठी जर आपण पाहिलं तर 7 धावांची आवश्यकता आहे. 5 चेंडू 7 धावा हे समीकरण आहे. काय होईल या मॅच मध्ये मनोज सर? 5 चेंडू आणि 7 धावा. बघा 7 धावांची गरज आहे. 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावांची आवश्यकता आहे 7. MS धोनीच्या पाठीवरती क्रमांक 7. आठवड्याचे वार 7. लग्नाचे फेरे 7. इंद्रधनुष्यामध्ये रंग 7. जगामध्ये आश्चर्य 7. आणि तुमची आणि आमची कोल्हापूर प्रीमियर लीग सोबत असणारी 7. सुंदर फटका खेळाय समोरच्या दिशेने व्ही झोन मध्ये गॅप शोधलाय आणि चेंडू सीमारेषा पलीकडे. एका बाजूला शाहरुख खान, दुसऱ्या बाजूला सलमान खान आणि मधूनच प्रीती झिंटा फरार. हा आलाय चौकार. समीकरण बदललंय. 100 सोनार की 1 लोहार की. एक ही मारा लेकिन सॉलिड मारा. जबरदस्त फटका आहे. गॅप मध्ये खेळला. ज्या पद्धतीने सुईमधून धागा ओवावा अशा पद्धतीचा फटका आहे. गॅप मध्ये खेळला. 4 धावांनी धावसंख्या पोहोचली आहे 4 वरती. चेंडूंचा खेळ बाकी आहे आता मात्र 4. विजयासाठी आवश्यक धावा आहेत 3. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज तयार आहे. प्रवीण लोंढे. एका विकेटची आवश्यकता आहे. काही होऊ शकतं. सामना कधीही बदलू शकतो. गोलंदाज तयार आहे. चांगला फटका गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न. फ्लाय स्लिपला क्षेत्ररक्षक आहे. धावबाद करण्याची संधी आणि यावेळेला दुसरी धाव मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होणार आहे का? खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. झाला असता की पण कोण आहे का? 2 धावांची लहर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आहे. धावसंख्या धावफलकावरती झाली आहे 6. दोन्ही संघांची धावसंख्या बरोबरीमध्ये झाली आहे सुपर ओव्हर मध्ये. आता मात्र चेंडूंचा खेळ बाकी आहे 3. एका विकेटची गरज आहे, एका धावेची गरज आहे आणि 3 चेंडूंचा खेळ आहे. काय होईल? 3 चेंडू अगोदर टाकले जातील, 1 धाव अगोदर पूर्ण होईल की 1 विकेट अगोदर घेतला जाईल? आता मात्र मनोज सर ऑस्ट्रेलियन स्टाईलने क्षेत्ररक्षण सजवावं लागेल. जबरदस्त सामना रंगलाय. जबरदस्त सामना आहे. क्रीडा रसिक आणि आयोजकांना खेळाडूंना माझी विनंती आहे, सुपर ओव्हरचा सामना तुम्हाला आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्यांचा आपण गजर करूयात. सामना कोणीही जिंकू देत, खऱ्या अर्थाने क्रिकेट आणि क्रिकेट जिंकणार आहे. KPL जिंकणार आहे. यावेळेला चांगला चेंडू आहे. जबरदस्त चेंडू आहे. कलाटणी मिळणार आहे. मनोज सर दुसरा देखील सामना सुपर ओव्हरचा टाय होणार आहे का? काय होईल मॅच मध्ये? किती प्रश्न आहेत. 2 चेंडूंचा खेळ आहे आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर एका धावेची आवश्यकता आहे. 2 चेंडू 1 धाव. जे पाण्याने अंघोळ करतात ते फक्त आपला पोशाख बदलतात आणि जे घामाने अंघोळ करतात ते इतिहास बदलतात. काय होणार आहे या मॅच मध्ये? 2 चेंडू 1 धाव, 1 विकेट देखील मिळाला तरी सामना टाय होईल का? यावेळेला जबरदस्त फटका खेळलाय. प्रॉपर टायमिंग जुळलंय आणि चेंडूला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर लॉंग ऑफच्या डोक्यावरून. हा आलाय BSNL षटकार प्रवीण लोंढेच्या बॅटमधून. MS धोनी स्टाईलने प्रवीणने सामन्याला संपवलंय आणि कर्णवीर केसरी प्रतिष्ठान गत वर्षीप्रमाणे याही वर्षी शहेनशाप्रमाणे राजाप्रमाणे या स्पर्धेमध्ये वावरताना आपल्याला पाहायला मिळालाय. हा जबरदस्त संघ आहे, हा तगडा संघ आहे ज्याने गत वर्षीची स्पर्धा जिंकली आहे आणि या वर्षीचा पहिला सामना देखील सुपर ओव्हर मध्ये जिंकलाय. जबरदस्त सामना. क्या मॅच. तमाम क्रीडारसिकांच्या डोळ्यांचं पारणं फेडणारा सामना आहे. अतिशय रंगतदार लढत पाहायला मिळाली. इससे बढ़िया मुकाबला और क्या हो सकता है. कोल्हापूर प्रीमियर लीगची ही खासियत आहे. आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये जर आपण पाहिलं तर या सामन्याचा सामनावीर
चेंडू कृपया लगेच आढून द्यायचा आहे. सामन्याचा सामनावीर ठरला आहे साहिल मोमीन. अष्टपैलू कामगिरी करणारा साहिल मोमीन 23 धावांची त्याने खेळी केली होती.